दिल्लीनंतर आता रांचीतही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून हजारो विद्यार्थी पाऊस ऊन याची पर्वा न करता आंदोलन करत आहे। पण नेमकं हे आंदोलन का सुरू झालं, या आंदोलनामागचं संपूर्ण प्रकरण काय आहे आणि सध्या तिथे काय घडते जाणून घेऊया। संपूर्ण वादाची सुरुवात झाली झारखंड लोक सेवा आयोग म्हणजे JPSC च्या 14व्या सिव्हिल सर्व्हिस प्राथमिक परीक्षेपासून 19 एप्रिल 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेतून 103 पदावर भरती होणार होती। लाखो विद्यार्थ्यांनी अनेक वर्ष मेहनत करून ही परीक्षा दिली। त्यानंतर 2 जुलै रोजी प्राथमिक परीक्षेचा निकाल जारी झाला आणि 204 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले। मुख्य परीक्षा 18 ते 20 जुलै दरम्यान होणार होती, पण निकाल जाहीर होता सोशल मीडियावर काही OMR सीट व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला। काही उमेदवारांनी फारच कमी प्रश्न सोडवले होते तरीही त्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली। काही विद्यार्थ्यांनी तर असा आरोप केला की कट ऑफ पेक्षा कमी गुण असतानाही काही उमेदवार पात्र ठरले। यानंतर विद्यार्थ्यांनी निकालाची बारकाई तपासणी सुरू केली। त्यावेळेत आणखी काही गंभीर बाबी समोर आल्या। निकालासोबतच श्रेणीनिहाय कट ऑफ जारी करण्यात आला नव्हता। मेरिट लिस्टवर आयोगाच्या अधिकृत सदस्याची स्वाक्षरी नव्हत्या। यामुळे विद्यार्थ्याचा संशय अधिक बळकावला। विद्यार्थ्यांनी पेपर लीक, OMR मध्ये फेरबदल, निकालात गैरव्यवहार आणि भरती प्रक्रियेत भ्रष्टाचारांचे आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली। नंतर वाढता वाद पाहून मुख्य परीक्षा रद्द करण्यात आली। यानंतर CID कडे तपास सोपवण्यात आला। गुन्हा दाखल झाला। JPSC मधील काही अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या TPL कंपनीचे काही अधिकारी अटक करण्यात आली, तर आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनाही राजीनामा दिला। मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एवढ्यावर प्रकरण संपत नाही। याचा आरोप असा आहे की हे केवळ काही अधिकाऱ्यांची चूक नसून संपूर्ण भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे। यामुळे तपास CID कडे न ठेवता CBI कडे द्यावा। या मागणीसाठी 25 जुलैपासून रांचीच्या मुरादाबाद मैदानावर विद्यार्थी आंदोलन सुरू आहे। सुरुवातीला काहीसे विद्यार्थी होते, पण आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले। गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी मैदानात बसले आहेत। मुसळधार पाऊस पडत असतानाही आंदोलन सुरू आहेत। काही विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। विद्यार्थ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की कोणत्याही राजकीय पक्षाने या आंदोलनात नेतृत्व करू नये। हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि नेतृत्व ही विद्यार्थीच राहतील। दरम्यान विविध राजकीय पक्ष नेते आंदोलनास्थळी पोहोचले, मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना फक्त पाठिंबा द्यावा, आंदोलनावर नियंत्रण ठेवू नये अशी भूमिका घेतली। आता सरकारचे ही हालचाल सुरू झाली आहे। आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक दिवस सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नव्हती। मात्र आंदोलन तीव्र होत गेल्यानंतर सरकारी अधिकारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनास्थळी पोहोचले। विद्यार्थ्यांनी मंत्र्यांनी स्वतः येऊन चर्चा करावी अशी मागणी केली। सध्या विद्यार्थ्यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। पहिली म्हणजे संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत चौकशी। दुसरी म्हणजे परीक्षा घेणाऱ्या TDPL कंपनीला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करून विश्वासार्ह संस्थेकडून परीक्षा घेण्यात यावी आणि तिसरी म्हणजे या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात यावी। आज हा लढा फक्त एका परीक्षेचा राहिलेला नाही, हा लढा लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे। अनेक वर्ष अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर निकालावरच विश्वास ठेवता येत नसेल तर भविष्यात सरकारी भरती प्रक्रियेवर कोण विश्वास ठेवणार? आता सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। अशाच माहिती आणि बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।